नमस्कार. आपण बऱ्याचदा आयुष्य जगतो आणि हे आयुष्य जगत असताना अनेक प्रश्न, अनेक विचार, अनेक भावना या आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. ज्यावेळी आपण एकांतात बसतो तेव्हा त्या आपल्याला टोचू लागतात आणि मग या टोचणाऱ्या भावना जेव्हा आपण कागदावरती उतरवतो तेव्हा अशी ही रचना तयार होते. खरं तर ही रचना म्हणजे जणू काही यशाच्या शिखरावरती पोहोचताना जे काही कष्ट, जे काही परिश्रम आपण घेतो त्यांची शृंखलाच. अशी ही विचारांची, भावनांची शृंखला म्हणजे मी माझ्यामध्ये ही गझल. गझलेचं नाव आहे मी माझ्यामध्ये. मी माझ्यामध्ये भटकत होते, मी माझ्यामध्ये भटकत होते, ऋतू परतवे लटकत होते. बऱ्याचदा आपण जेव्हा एकटं बसतो तेव्हा अनेक विचार अगदी खूप लांबून फिरून येतात आणि ते फिरत असताना आपल्या बुद्धीची, मनाची जी काही अवस्था होते ती अवस्था म्हणजे ही ओळ. मी माझ्यामध्ये भटकत होते, ऋतू परतवे लटकत होते. ज्याप्रमाणे वर्षभरामध्ये अनेक ऋतू हे काळानुसार बदलतात त्याप्रमाणे आपलं आयुष्यही बदलत असतं आणि हे बदलणारं आयुष्य म्हणजेच की काय, आपली भटकंती. म्हणूनच मी माझ्यामध्ये भटकत होते, ऋतू परतवे लटकत होते, सुखदुःखांच्या दऱ्याखोऱ्यांनी डोंगर चढता सटकत होते. आपण आयुष्य जगताना अनेक चढ उतार अनुभवत असतो आणि हे चढ उतार म्हणजे जणू काही डोंगरावरील दऱ्याखोऱ्याच की काय. जेव्हा आपण एखादी भटकंती करताना डोंगरातून चढत असतो त्यावेळी आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष करत असताना अचानक कधी कधी आपले पाय सटकतात आणि त्यावेळी जी अवस्था होते तीच अवस्था आपण जीवन जगत असताना, असे परिश्रम, कष्ट घेत असताना होते. म्हणून सुखदुःखांच्या दऱ्याखोऱ्यांनी डोंगर चढता सटकत होते, शिखरावरती पोहोचत होते, प्रयत्नांची शृंखला गाठत होते. आणि हे सगळे परिश्रम, कष्ट घेतल्यावर आपण एका विशिष्ट ठिकाणी शिखरावरती पोहोचतो. पण ती पोहोचत असताना जी काही आपण प्रयत्नांची शृंखला म्हणजे साखळी निर्माण केलेली असते त्या साखळीच्या द्वारे आपण ते शिखर गाठत असतो. म्हणूनच शिखरावरती पोहोचत होते, प्रयत्नांची शृंखला गाठत होते, कृतार्थ धरेला पाहत होते. पण हे सगळं करत असताना आपण आपल्या भूमीला, मातीला विसरून चालत नाही आणि म्हणूनच कृतार्थ धरेला पाहत होते, गगनचुंबी मी वाहत होते. या भूमीला जिने आपल्याला जन्म दिला, जिने आपलं पालन पोषण केलं, या धरेला मी आदर व्यक्त करते आणि तो आदर व्यक्त करतच मी अशी काही आकाशामध्ये भरारी घेते की जणू काही मी वाऱ्याबरोबर वाहतच आहे. स्वप्नांची जेव्हा कसरत होते, स्वप्नांची जेव्हा कसरत होते तेव्हा मुळे रोवणी पसरत होते. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी भावना, कल्पना, विचार आणि स्वप्न घेऊन येत असतो. ती स्वप्न पुरी करण्यासाठी खूप कष्ट घेतो आणि म्हणूनच स्वप्नांची जेव्हा कसरत होते आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे कष्ट, यातना, संघर्ष, कसरत करावी लागते आणि तेव्हाच कुठे तुम्हाला शिखर गाठता येतं, यशाचं शिखरावरती पोहोचता येतं. पण हे सगळं करत असताना तुम्ही मात्र तुमची मुळं ही घट्ट रोवून ठेवायची असतात त्या धरेमध्ये जिने तुम्हाला तुमचं आयुष्य दिलेलं असतं. तेव्हाच तुम्ही पसरत जाता, वाढत जाता, तुमचा विकास होतो. म्हणूनच मी पुन्हा एकदा ही गझल वाचतीये. मी माझ्यामध्ये भटकत होते, ऋतू परतवे लटकत होते, सुखदुःखांच्या दऱ्याखोऱ्यांनी डोंगर चढता सटकत होते, शिखरावरती पोहोचत होते, प्रयत्नांची शृंखला गाठत होते. शिखरावरती पोहोचत होते, प्रयत्नांची शृंखला गाठत होते, कृतार्थ धरेला पाहत होते, गगनचुंबी मी वाहत होते. स्वप्नांची जेव्हा कसरत होते
स्वप्नांची जेव्हा कसरत होते तेव्हा मुळे रोवणी पसरत होते. मी माझ्यामध्ये भटकत होते ऋतू परतवे लटकत होते. मी माझ्यामध्ये भटकत होते ऋतू परतवे लटकत होते. अशी बऱ्याचशा मानवी मनाची अवस्था आज या गझलेतून व्यक्त होताना दिसते. आजची ही गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.